तर नमस्कार मित्रांनो, मी आसिक साबळे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती बातमी काय आहे, ती संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला, बिना टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 35,000 रुपये मदत. पहा कोणते जिल्हे पात्र. तर तुम्ही इथे पाहू शकता 35,000 रुपये मदत ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. आणि कोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला पाहूयात आपण खाली. क्रॉप इन्शुरन्स 2024. मागील वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने आता शेतकऱ्यांना मदत करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार जिथे पूर्वी 2 हेक्टर मर्यादा होती तिथे आता 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच शासकीय मदतीचा लाभ आता अधिक शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. क्रॉप इन्शुरन्स व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून 2 महत्त्वाच्या उपाययोजना राबविल्या जातात. त्यामधील एक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स आणि दुसरी म्हणजे आपत्ती प्रतिसाद निधी. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी. क्रॉप इन्शुरन्स या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाते. तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतूनही शेतकऱ्यांना मदत केली जाते. या दोन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे स्पष्ट होते. शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना हिमाहिम होणार आहे. शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2023 साठी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही कृषीविषयक निविष्ठांसाठी मदत मिळणार आहे. शासनाने या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून रुपये 2,44,322 लक्ष एवढा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक निविष्ठांसाठी अनुदान वाटप करण्यात येणार आहे. क्रॉप इन्शुरन्स आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळू शकेल. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही त्यांच्या पीक निविष्ठांसाठी मदत मिळणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन शासनाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय अत्यंत स्वागतार्थ आहे. तर अशा प्रकारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जो 35,000 रुपयाचा जो निधी आहे तो जमा केला जाणार आहे. मित्रांनो, नक्कीच ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.